नमस्कार, मी सुचिता कुलकर्णी. आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल. पाहुयात आताची ठळक. सुवर्ण लग्न महोत्सव उत्साहात संपन्न. ज्येष्ठ नागरिक संघ नाशिक तर्फे भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन. ज्येष्ठ नागरिक संघ नाशिक यांच्या वतीनं 50 वर्ष सहजीवन पूर्ण केलेल्या आदर्श दाम्पत्यांचा सत्कार करण्यासाठी एक भव्य, प्रेरणादायी आणि संस्कारपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले. संघाचे अध्यक्ष उत्तमराव कडलक, संचालक मंडळ तसेच जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे निफाड तालुका अध्यक्ष यांच्या संयोजनाने हा उपक्रम अत्यंत आकर्षक पद्धतीने पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून अशोकराव होळकर, फेसकॉम नाशिक जिल्हा अध्यक्ष धनंजय चतुर, सौ शीतलताई माळोदे, माजी नगरसेवक सुरेश खेताडे, ॲडव्होकेट कैलास शिंदे, समाजसेवक अतुलजी मते, नामदेव शिंदे, चंद्रकांत माळुदे, PI राठोड साहेब तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला विशेष चार चांद लागले. या प्रसंगी जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय राजेंद्र आहेर, महाराष्ट्र प्रदेश सल्लागार नाडी तज्ज्ञ डॉक्टर वाणी सर, महाराष्ट्र प्रदेश किसान सेल अध्यक्ष जगन्नाथ कोरडे, नवले सर, लोहकरे सर, हरिश्चंद्र चौबे सर यांच्या उपस्थितीत उत्तमराव कडलक व सौ सुलोचना कडलक यांना 50 वर्ष पूर्ण विवाह सहजीवन पूर्ण केल्याबद्दल फेडरेशनच्या वतीनं ट्रॉफी व सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आलं. कार्यक्रमातील सर्व मान्यवरांनी सुवर्ण सहजीवनाच्या वाटचालीबद्दल दाम्पत्यांचे मनपूर्वक अभिनंदन केले. उपस्थित नागरिकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवून कार्यक्रमाला उत्साहपूर्ण वातावरण लाभले. या सोहळ्यामुळे ज्येष्ठ दाम्पत्यांच्या प्रेम, स्नेह, त्याग, समजूतदारपणा आणि सांस्कृतिक मूल्यांचे सुंदर दर्शन घडले. ज्येष्ठ नागरिक संघाचे मान्यवर संस्थापक अध्यक्ष उत्तमराव कडलक, उपाध्यक्ष आप्पासाहेब जाधव, संचालक मंडळ रामनाथ मोरे, श्रीकृष्ण आवारे, सुरेश गांगुर्डे, बापूराव आहिरे, एकनाथ तपकिरी, किशनराव धारबळे, शंकरराव मते, मनोहर मोकल, विजय धनवडे, दौलत शिंदे, चंद्रकांत माळोदे, मधुकर कदम, विष्णू लोकरे, भाईदास पाटील, रामदास पगार, योगेश कासार मान्यवरांचे मनोगत. आपले मनोगत व्यक्त करताना अशोकराव होळकर यांनी ज्येष्ठ नागरिक संघाचं कौतुक करत सांगितलं की आडगाव शिवारातील ज्येष्ठ नागरिक संघ हा एक सशक्त, संघटित आणि कार्यक्षम संघ असून त्यांचे समाजहिताचे कार्य अनुकरणीय आहे. जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र आहेर यांनी संघाच्या उपक्रमाचे कौतुक करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री विष्णू लोहकरे व ॲडव्होकेट निकम सर यांनी अतिशय सुंदररित्या केलं. तसेच या ठिकाणी समाजसेवक राजेभाऊ जगताप व समाजसेविका सौ कविताताई जगताप यांनी 50 दाम्पत्यांना विठ्ठल रखुमाई मूर्ती भेट देऊन सन्मान गौरव केला. आभार प्रदर्शन संघाचे उपाध्यक्ष व माजी PI आप्पासाहेब जाधव यांनी मानले. प्रतिनिधी महाराष्ट्र प्रदेश नाडी तज्ज्ञ डॉक्टर वाणी सर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट. धन्यवाद.